30 जूनपासून महाराष्ट्रात SIRला सुरुवात झालेली आहे। SIR म्हणजे विशेष सखोल फेर तपासणी आणि या फेर तपासणी अंतर्गत महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यातील मतदारांची पडताळणी केली जाणार आहे। या मोहिमेत हजारो अधिकारी BLO थेट मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत। निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांची सखोल फेर तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेत घरोघरी जाऊन मतदारांच्या याद्या अपडेट करणं, त्याचबरोबर पात्र जे काही मतदार असतील त्यांचे नाव समाविष्ट करणं, दुबार नाव काढून टाकणं, म्हणजेच की तुमचे नाव जर 2 ठिकाणी असतील, एक गावाकडे किंवा एक तुम्ही दुसरीकडे राहायला गेले असतील तिथंसुद्धा मतदान कार्ड तुम्ही काढलेलं असेल, अशा प्रकारे 2 ठिकाणी तुमचे जर नाव यादीत असेल तर ते वगळून एकाच ठिकाणी तुमचं नाव करणं हे या मोहिमेत समाविष्ट झालेलं आहे। त्याचबरोबर ज्यांची मयत झालेली आहे किंवा मग तुम्ही स्थलांतरण करून दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत अशा मतदारांची नावं वगळले जाणं, मतदारांनी जी माहिती दिलेली आहे, जी कागदपत्र दिलेली आहेत त्यामध्ये काही जर चुका असतील तर त्या चुकांची दुरुस्ती करणं, अशा प्रकारची या मोहिमेत कामं केली जाणार आहेत। आणि फक्त जे काही पात्र मतदार असतील त्यांचे नाव मतदार यादीत राहतील याची खात्री करणं या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। BLO प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्यांच्या 2 गणना फॉर्म देणार आहेत। मतदारांनी त्यातील माहिती भरून एक प्रत स्वतःकडे ठेवायची आहे आणि दुसरी प्रत BLOकडे द्यायची आहे। ही माहिती तुम्हाला ऑनलाईनसुद्धा भरता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला आपल्याला जे काही विभागातील तुमच्याकडील जो काही विभाग असेल तिच्या BLOकडे तुम्हाला संपर्क करावा लागणार आहे आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊन मग आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे किंवा मग आपल्याला काही त्रुटी असल्यास आपल्याला BLOकडे संपर्क करून त्यांना संपूर्ण माहिती सांगून आपली त्रुटी दूर करायची आहे। आता अशाच प्रकारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ही माहिती भरता येणार आहे किंवा अर्ज करता येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी मतदार सेवा या पोर्टलवर जायचं आहे आणि तिथं आपलं जे काही संपूर्ण माहिती आहे किंवा अर्ज आहे ते संपूर्ण तिथं भरायची आहे। आता 18 वर्ष पूर्ण झालेले सर्व नागरिक, सर्व युवक युवती अशा प्रकारे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करू शकतात आणि आपलं यादीत नाव समाविष्ट करू शकतात। लग्न होऊन दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या व्यक्तींचा जो काही पत्ता बदलण्यासाठी सुद्धा हा अर्ज करता येतो। त्याचबरोबर SIR पडताळणीसाठी फक्त मतदारांच्या तपशिलाची पडताळणी होणार आहे, हे गोष्ट लक्षात घ्या। पण वयाची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला अशा प्रकारचे कागदपत्र लागणार आहे। ते कागदपत्रांची झेरॉक्स तुम्हाला BLOकडे किंवा मग जे अधिकारी आपल्याकडे तपासणीसाठी येणार आहेत त्यांना द्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं नाव आपल्या यादीमध्ये समाविष्ट होणार आहे किंवा राहणार आहे। तर त्यांची झेरॉक्सच तुम्हाला द्यायची आहे, गोष्ट इथं लक्षात घ्या। आणि हे SIR अशंच आहे की तुमचं जे काही यादीमध्ये नाव आहे ते व्यवस्थितरित्या आहे की नाही, तुम्ही पात्र आहात की नाही, तुम्ही काही चुकीचे कागदपत्र दिलेले आहेत का, किंवा मग तुमचं नाव 2 ठिकाणी आहे का, किंवा मग तुमचं नाव या यादीमध्ये आहे परंतु तुम्ही मयत झाला असाल किंवा तुमच्या घरची कोणी व्यक्ती मयत झाली असेल किंवा मग तुम्ही बाहेर ठिकाणी स्थलांतरण केलेले असेल, तर अशा प्रकारचे सर्व काही जे काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आता ही योजना राबवण्यात येत आहे आणि यामध्ये तुम्हाला फॉर्म भरून आपली संपूर्ण माहिती देऊन आपलं नाव या मतदार यादीमध्ये ठेवता येणार आहे। तर अशा प्रकारे ह्या SIRचा जी काही मोहीम आहे ही राबवण्यात येणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास रेखा गव्हांदे व्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।